राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दमीशमालन्दी वल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करतो आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 65व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. प्रसादे अस्य सर्व दुःखानां हानिहि उपजायते. प्रसन्न चेतसः बुद्धिः आशु हि पर्यवतिष्ठते. त्याचा अर्थ असा होतो, प्रसादे म्हणजे चित्ताची प्रसन्नता झाली असता, चित्त प्रसन्न झालं असता. अस्य अस्य म्हणजे याच्या सर्व दुःखानां हानिहि उपजायते. या पुरुषाच्या सर्व दुःखांचा नाश होतो. आध्यात्मिक त्रिविधही दुःखांचा काय होतो? नाश होतो. कधी? प्रसन्नता, चित्त प्रसन्न झालं असता, चित्ताची प्रसन्नता प्राप्त झाली असता याच्या सर्व दुःखाचा, ह्या पुरुषाच्या सर्व दुःखाचा काय होतो? नाश होतो. प्रसन्न चेतसः, ज्याचं चित्त प्रसन्न आहे त्या प्रसन्न झालेल्या पुरुषाची बुद्धी, बुद्धी प्रसन्न चेतसः बुद्धी, चित्त प्रसन्न झालेल्या पुरुषाची बुद्धी आशु ही पर्यवतिष्ठते. लवकरच काय होते? स्थिर होते. आत्मस्वरूपी लवकरच स्थिर होते. काय स्थिर होते? बुद्धी स्थिर होते. बुद्धी लवकरच स्थिर होते. कुणाची बुद्धी? चित्त प्रसन्न झालेल्या पुरुषाची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठाई लवकरच काय होते? स्थिर होते. चित्ताची प्रसन्नता प्राप्त झाली असता याच्या सर्व दुःखांचा काय होतो? नाश होतो. आणि त्या चित्त प्रसन्न झालेल्या पुरुषाची बुद्धी आत्मस्वरूपी लवकर काय होते? स्थिर होते. अंतःकरणाला स्थिरता प्राप्त झाली असता काय फल प्राप्त होतं ते याद्वारे सांगितलेलं आहे. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. देखे जेथ चित्ता अखंडित प्रसन्नता तेथ समजता संसार दुःखा रिगणे नाही. देखे म्हणजे पहा. हे अर्जुना असं पहा की
जेथे चित्ता अखंडित प्रसन्नता, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते, ज्या ठिकाणी चित्ताला काय आहे, अखंड प्रसन्नता आहे, तेथ समस्ता संसार दुःखा रिगणे नाही, तेथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. पहा, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते. कशी प्रसन्नता? निरंतर प्रसन्नता, अखंडित. जेथ चित्ता अखंडित प्रसन्नता आथी, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते, तेथ समस्ता संसार दुःखा रिगणे नाही, तेथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. प्रसन्नता, प्रसन्नता म्हणजे संतुष्टता, समाधान. चित्ताला अखंडित प्रसन्नता, कायमची प्रसन्नता प्राप्त होणं हाच खरा काय आहे, प्रसाद आहे. प्रसाद असतो, प्रसन्नता म्हटले भगवान भाष्यकारांनी. चित्त अखंड समाधान असणं हाच काय आहे, खरा प्रसाद आहे. प्रसाद म्हणून आपण बाकीच्या गोष्टी उपयोगात आणत असतो, खडीसाखर, नारळ, पेढे, लक्षात आलं का? पण खरा प्रसाद कोणता? चित्ताला अखंड प्रसन्नता लाभणं, अखंडित प्रसन्नता. आता खंडित प्रसन्नता, आपल्याला प्रसन्नता तर कशानेही लाभते. लक्षात, थोडं बहुत अनुकूल काही प्राप्त झालं की काय होते, चित्त प्रसन्न होतंय, पुन्हा खिन्न होतंय. अखंडित प्रसन्नता, कायमची चिरकाळ राहणारी प्रसन्नता. आणि आपल्याला जी खंडित प्रसन्नता प्राप्त होते ती अनुकूल विषयाच्या दर्शनानं, प्राप्तीनं प्रसन्नता प्राप्त झाल्यासारखी होते. आणि ती प्रसन्नता ही विषयांवर अवलंबून आहे. ते अनुकूल असलेले, अनुकूल मानलेले ते विषय असतील तरच काय प्रसन्नता. पण असं आहे, इथं जी अखंडित प्रसन्नता म्हणून म्हटलंय, दुःखाचं बीज जी वासना आहे, त्या वासनेचा संपूर्णतः नाश ज्यावेळेस होईल त्यावेळेसच चित्ताला अखंडित प्रसन्नता प्राप्त होईल. इथून मागचा जो विषय आपण पाहत आलो, त्या स्थितप्रज्ञ पुरुषाचं जे वर्णन आपण पाहिलं, तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न, जो काम क्रोध विहीन होऊनी असे. तो विषयांविषयी उदासीन असतो, आत्मानंदाशी अभिन्न होऊन राहतो आणि काम क्रोध विहीन होऊन तो राहतो. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. संपूर्ण वासनांचा, विषयाभिलाषेचा त्यानं काय केलेला असतो, नाश केलेला असतो. म्हणूनच त्याला चित्ताची अखंड प्रसन्नता प्राप्त झालेली असते. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची. त्यांचं चित्त हे सदा सर्व काळ कसं असतं, संतुष्ट. संतुष्ट सतत योगी. लक्षात आलं, त्याचं चित्त सतत काय आहे, संतुष्टच आहे. म्हणून अशी अखंडित प्रसन्नता ज्याला लाभलेली आहे, ती अखंडित प्रसन्नता त्यानं समूळ विषय वासनांचा नाश केल्यानं, चित्त एकाग्र, मन एकाग्र झाल्यानं त्याला ती प्राप्त झालेली आहे.
मन हे निश्चळ झाले एके ठाई तया उणे काही निज सुखा. सुखाचा जो अनुभव तो अखंड घेतो आहे ते त्यानं मन स्थिर केल्यामुळं त्याला तो आनंद प्राप्त होत आहे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखली. तुकोबा म्हणा तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडे न. अखंड प्रसन्नता त्याच्या चित्ताला लाभलेली आहे. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समस्ता संसार दुःखा. तेथ समस्ता संसार दुःखा रिगणे नाही. त्या ठिकाणी कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. रिगणं म्हणजे प्रवेश मिळणं. संसार प्राप्त होणारी ही जी त्रिविध दुःखे आहेत त्या दुःखांचा शिरकाव त्याच्या ठिकाणी नसतो. कुणाच्या ज्याला चित्ताची अखंडित प्रसन्नता प्राप्त झालेली आहे त्याच्या ठिकाणी त्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठाई निश्चळ झालेली असते आणि त्यामुळं त्या बुद्धीमध्ये आत्मानंदाची अभिव्यक्ती होते. म्हणून त्याचं चित्त हे अखंड प्रसन्नच राहतं. तुकोबराय म्हणतात आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाड आम्हा. तेथ रिगणे नाही समजता संसार. कोणत्याही संसार दुःखाला प्रवेश करायला तिथं वावच नाही. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही. जैसा अमृताचा निर्झरू जयाचा जठरू प्रसवे तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही. जैसा म्हणजे ज्याप्रमाणे अमृताचा निर्झरू अमृताचा झरा जयाचा जठरू प्रसवे किंवा जयाचा जठरू अमृताचा निर्झरू प्रसवे. ज्याच्या पोटातच अमृताचा झरा आहे ज्याचं पोटच अमृताचा झरा प्रसवत म्हणजे ज्याच्या पोटातून अमृताचा उगम होतो तया क्षुधे तृषेचा अडदरो कहीची नाही. त्याला तहान भुकेची भीती कधीच नसते. त्याला भूक लागण्याची तहान लागण्याची भीती ज्याप्रमाणे कधीच नसते. कोणाला? ज्याचं पोटच अमृताचा झरा काय करतंय प्रसवतय. ज्याच्या पोटातच काय आहे अमृताचा झरा आहे त्याला भूक आणि तहान लागण्याची काही भीतीच असत नाही. उदाहरण दिलंय निर्झर म्हणजे झरा. जैसा अमृताचा निर्झर. ज्याच्या पोटात अमृताचा झरा आहे त्याला भुके तहानेचं दुःख असू शकत नाही. अडदरू अडथळा प्रत्यवाय त्रास भुकेचा त्रास त्याला होऊच शकत नाही. तुम्हा आम्हाला पोटातील अन्न संपलं की काय लागते भूक लागते. भूक लागली तहान लागली की आपल्याला अन्न पाणी त्याचं काय करावं लागतं सेवन करावं लागतं. नाहीतर जीव काय होऊन जातो व्याकुळ होऊन जातो कासावीस होऊन जात असतो. पण आता एक कल्पना करायला हरकत नाही की ज्याचं पोट हे स्रवतय अन्न पाणी नाही स्रवत. काय स्रवतय अमृतच स्रवतय. अन्न पाणी स्रवलं पोटानं तरी देखील त्याला भूक लागणार नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात नाही अमृताचा निर्झरू जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू. ज्याचं जठर ज्याचं पोट अमृताचा निर्झरू प्रसवे अमृताचा झरा प्रसवत म्हणजे त्याच्या पोटातूनच अमृताचा काय होतो उगम होतो. त्याला भूक आणि तहान लागण्याची जशी भीती असत नाही. जैसा म्हणजे उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण आहे. कल्पना करायला हरकत नाही. कोणी एक माणूस आहे आणि त्याचं पोट
तेच अमृत प्रसवतंय. सारखं त्याच्या पोटातून आतल्या आत काय होतंय, अमृत झिरपतंय. त्याला भूक आणि तहान जशी लागू शकत नाही, तैसे हृदय प्रसन्न होय. तरी दुःख कैसे के आहे, तेथ अपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. तैसे हृदय प्रसन्न होय. तरी दुःख कैचे के आहे, तेथ बुद्धी परमात्म स्वरूपी अपैसी राहे. तैसे म्हणजे त्याप्रमाणे, त्याप्रमाणे म्हणजे या ओवीत दिलेल्या दृष्टांताप्रमाणे. हृदय प्रसन्न होय, अंतःकरण प्रसन्न झालं, ज्याचं चित्त काय झालं, प्रसन्न झालं. तरी दुःख कैचे के आहे, तर मग दुःख कसलं आणि कुठलं होणार, दुःख कसं होईल आणि कुणाला होईल. कैसे म्हणजे कसं होईल, आणि के आहे म्हणजे कुणाला होणार, कुठलं होणार. तेथ बुद्धी परमात्म स्वरूपी अपैसी राहे. त्यावेळी त्याची बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी अपैसी आपोआप राहते म्हणजे स्थिर राहते. त्या अवस्थेत त्याची बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आपोआपच काय होते, स्थिर होते. कोणत्या अवस्थेत, चित्त प्रसन्न झालं असता. आता खरं सुख आणि दुःख हे चित्तावरच काय आहे, अवलंबून आहे. एखाद्याला बाह्य परिस्थिती दुःखाची प्राप्त होऊनही त्याचं चित्त आनंदी असू शकतं. बाह्य परिस्थिती पाहिली, सगळे प्रसंग त्याच्या जीवनातील पाहिले, तर जे दुःखाचे मानलेले आहेत, प्रतिकूल मानलेले आहेत, असे प्रसंग असू शकतात. परंतु त्याचे उद्गार कशाचे असतात, सुखाचे असतात. याच्या उलट सामान्यांच्या जीवनामध्ये बाह्य सगळी परिस्थिती पाहिली तर सगळ्या अनुकूल मानलेल्या गोष्टी त्याला प्राप्त झालेल्या असतात, परंतु त्याचं चित्त अशांत असेल तर त्याचे उद्गार कशाचे आहेत, दुःखाचे आहेत. थोडी तुलना करूया. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन, त्या जीवनातील काही प्रसंग आणि आपल्या सामान्य लोकांचं जीवन, थोडी तुलना करायला हरकत नाही. आपल्याला त्या मानानं अनुकूल परिस्थिती प्राप्त आहे. त्यांच्या मानानं त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे, दुष्काळे अटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्नान्न करिता मेली. एवढा भयंकर दुष्काळ पडला की सर्व द्रव्य सन्मान जो होता तो काय झाला, त्या दुष्काळात नष्ट झाला. भयंकर परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी स्वतःच त्यांचा अनुभव सांगितला. त्याप्रमाणे दिवाळं निघालं, सगळ्या गोष्टी झाल्या, अपमानाचे प्रसंग आले, स्त्री मेली. मग ही बाह्य जी परिस्थिती आहे ही दुःखाची मानल्या गेलेली आहे ना तुमच्या आमच्या दृष्टीनं. तेवढी तर परिस्थिती आपल्याला नाहीये ना, नाहीये. अनुकूलच परिस्थिती आहे. आता संसाधनं देखील खूप काय झालेली आहेत, वाढलेले आहेत. त्यांच्या काळात होता का मोबाईल, त्यांना कोणाला निरोप द्यायचा असेल तर नव्हता. आपल्याकडे आहे की नाही, वेगवान साधन आहेत की नाही, एका जागेवरून दुसरीकडे जायला. इथून एका दिवसात 500-1000 किलोमीटर पोहोचू शकतो की नाही माणूस, पोहोचू शकतो. आपल्याला सगळी परिस्थिती अनुकूल जिला मानल्या गेलेली तीच आहे, पण तरी देखील आपले उद्गार कशाचे आहेत, दुःखाचे आहेत. कोणी सर्व सुखरूपतेला मी प्राप्त झालो, मी आनंदी आहे, मला काही दुःख वगैरे नाही, असं काही उद्गार आहे का कोणाचे. जिथे जावं सगळीकडे रडगाणच आपल्याला आढळून येतंय की नाही, आढळ. त्यांच्या जीवनामध्ये पहा सगळे प्रतिकूल प्रसंग, त्यांना प्राप्त असलेल्या दुःखाच्या 2-5% सुद्धा दुःख आपल्याला नाहीये. पण त्यांचे उद्गार, त्यांचा अनुभव काय सांगतात, ते सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. त्यांना विचारलं दुःख, ते म्हटले दुःख कशाला म्हणतात ठाऊक नाही आम्हाला. दुःख ते कैचे नये स्वप्नासी. दुःख कसं असतं हे स्वप्नात सुद्धा आम्हाला ठाऊक नाही. त्यांचे उद्गार बरं. आपल्याला जे स्वप्न पडतात तेही दुःखाचेच पडतात. स्वप्नातही सुख नाही, ही आपली स्थिती आहे.
आणि त्यांना स्वप्नात देखील दुःख दर्शन नाही. परिस्थिती दुःखाची आहे. सगळे प्राप्त प्रसंग कशाचे आहेत? दुःखाचे आहेत. पण अनुभूती कशाची आहे? सुखाची आहे. भगवद्गीता म्हणते यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकंततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारलेते. गुरुणापि दुःखेन, गुरु मोठी मोठी भयंकर दुःखे जरी प्राप्त झाली तरी ती विचलित झालेली नाहीत, कारण त्यांचं चित्त काय आहे? अखंड प्रसन्न आहे. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे के आहे. जर अंतःकरण प्रसन्न असेल तर दुःख कसं आणि कोणाला होईल? कोण दुःखी करू शकेल? या जगात कोणी दुःखी करायला समर्थ नाही आहे. कोणाला? ज्याचं चित्त काय आहे? प्रसन्न आहे. चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम. चित्त जर प्रसन्न असेल तर सगळं जग प्रसन्न आणि आनंदी दिसतं. आणि चित्ते विषय, चित्त जर खिन्न असेल, विषादग्रस्त असेल तर सगळं जगत त्याला तसं दुःखी आढळत. सगळे लोक सण साजरा करतात, आनंदाचं वातावरण असतं, पण त्याचं चित्त खिन्न असेल तर त्याला त्याच्यात काहीच आनंद वाटत नाही. लक्षात आलं का? आणि बाह्य परिस्थिती कशीही असली पण त्याचं चित्त जर प्रसन्न असेल तर त्याला त्या बाह्य परिस्थितीचंही काही वाटत नाही. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे के आहे. हे उदाहरण दिलं तर ना वर, ज्याचं पोटच अमृताचा झरा प्रसवतं, ज्याच्या पोटातून अमृताचा काय होतो? उगम होतो, त्याला भूक आणि तहान लागण्याची जशी भीतीच नसते, तसं चित्त ज्याचं काय आहे? प्रसन्न आहे, त्याला दुःख कोण आणि म्हणजे दुःख कसं होईल, कुणाला होईल? म्हणजे सगळं हे दुःख होणं जे आहे हे कशावर अवलंबून आहे? ते चित्तावर अवलंबून आहे. चित्त ज्याचं स्थिर झालं, ज्याला चित्ताची प्रसन्नता प्राप्त झाली, त्याला बाह्य परिस्थिती दुःखी बनवू शकतच नाही. सुख आणि दुःख हे बाह्य परिस्थितीवर मुळीच अवलंबून नाही आहे. आपण आरोप करत असतो, ही गोष्ट माझ्या सुखाला कारण आहे, ही गोष्ट माझ्या दुःखाला कारण आहे, या गोष्टीमुळे मला सुख झालं, या गोष्टीमुळे मला काय झालं? दुःख झालं. हे आपण अज्ञानानं म्हणत असतो. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती ती कुबुद्धी रेषा. सुख आणि दुःख देणारा दुसरा कोणी नाही आहे. ही कुबुद्धी आहे, दुर्बुद्धी आहे, अज्ञान आहे. ह्या गोष्टीमुळे मला सुख झालं आणि ही गोष्ट माझ्या दुःखाला कारण झाली. सगळी गोष्ट कशावर अवलंबून आहे? चित्तावर अवलंबून. असे माझं हे पहा, मनासंबंधी जे काही अनेक अभंग आहे त्यातला चौचारणाचा तुकोबरायांचा सुप्रसिद्ध असा अभंग आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. तिथं सुख समाधान शब्द आहे ना. हे सुख समाधान शेवटी कशावर अवलंबून आहे? मनाच्या एकाग्रतेवर, मनाच्या प्रसन्नतेवर अवलंबून आहे. जेवढी काही आध्यात्मिक साधनं आपल्याला दिसून येतात ती सगळी साधनं मनाला एकाग्र करण्याकरताच लागलेली आहेत. लक्षात. योग मार्ग एवढा मोठा बोलबाला आहे त्या योग मार्गाचा. योग मार्गाचं फळ काय? कशासाठी करायचं आहे योग? योगच चित्तवृत्ती निरोधा. योग करून चित्त काय करायचंय? स्थिर करायचंय. लक्षात आलं का? हे बा, मंदिरात गेल्यानंतर जरा आपल्याला सुख समाधानाचा, शांतीचा जो अनुभव होतो तो कशामुळे होतो? जर मंदिरात येऊनही मन एकाग्र होणार नसेल तर तिथेही सुखाचा अनुभव येऊच शकणार नाही. लक्षात आलं का? आणि मंदिरात न जाताही घरी जर तुमचं मन एकाग्र होत असेल तर तिथेही तुम्हाला शांतीचा काय येईल? अनुभव येईल. बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही. एखाद्या राजवाड्यात गेले, मोठ्या बंगल्यामध्ये गेले म्हणून तिथं तुम्हाला शांतीचा अनुभव येईल असं अजिबात नाही. तुमच्या मनाच्या एकाग्रतेवरती काय आहे? अवलंबून आहे. मंदिरात गेल्यानंतर आपण ज्या रीती असतात दर्शनाच्या त्या रीतीनं दर्शन करत गेलो, देवासमोर उभं राहिलं, डोळे पाय पडलं, हात जोडले, काय करतो? डोळे झाकत असतो की नाही? मन स्थिर करण्याचाच तो एक काय आहे? मार्ग आहे की नाही? वारंवार वारंवार असं करून काय होईल? त्या अभ्यासानं
कधीतरी काय होईल, स्थिर होईल. आणि त्या स्थिर चित्तानच परमात्मा दर्शन काय आहे शक्य आहे. थोडे आहे चित्त साह्य झाली. परमात्मा दर्शन, भगवत कृपा ही कशावर आहे? सगळी चित्तावरच आहे. चित्त एकाग्र होईल तरच परमात्म्याचं काय होईल, दर्शन होईल की नाही. एकाग्र शब्द आहे की नाही. अग्र म्हणजे टोक, एक टोक. त्याच्या बुद्धीला एकच टोक असलं पाहिजे. ते उदाहरण सांगतात की नाही. सुईच्या छिद्रामध्ये दोरा जर ओवायचा असेल, त्याच्यात प्रवेश त्या दोऱ्याचा करायचा असेल तर काय करावं लागतं? त्या दोऱ्याला एकाग्र करावं लागतं. अग्र म्हणजे त्याचे अनेक जर टोक असतील, अनेक अग्र, तर त्या छिद्रात तो दोरा प्रवेश करणार नाही. तसं बुद्धीला अनेक विषय जर असतील, सगळीकडे ती धावत असेल, तर ती त्या परमात्मा तत्वामध्ये प्रवेश करणार नाही. ती कशी करावी लागेल? सूक्ष्म. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी भी. वेदानं काय सांगितलं? बुद्धीच्या द्वारे त्या परमात्म्याचं दर्शन होईल, पण एकाग्र असेल तर. भगवान भाष्यकारांची पंक्ती कधीतरी सांगितली होती मी. गीता भाषामध्ये आचार्यांनी लिहिलेलं आहे, शास्त्र आचार्य उपदेश संस्कृतम मनः आत्मदर्शने कारणम. शास्त्र उपदेश आणि आचार्य गुरूंचा उपदेश त्याचं पालन करून संस्कारित झालेलं जे मन ते आत्मदर्शनामध्ये हेतू आहे. त्या मनानच काय होईल? आत्मदर्शन घडेल. लक्षात आलं का? म्हणून बोललो मी त्याप्रमाणे ही सगळी साधनं जी आहेत ती मनाला एकाग्र करण्यासाठी लागलेली आहेत. नामजप करायचं आहे कशासाठी? नाम घेता मन निवे. नाम घेतल्यानं काय होईल? मन स्थिर होईल. आणि त्या स्थिर मनानं काय होईल? परमात्मा दर्शन होईल. विषय आपला हा आहे की जे दुःख आहे ते कशावर अवलंबून आहे? तुमच्या चित्तावर अवलंबून आहे. चित्त प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीला जगामध्ये कोणीही दुःखी करूच शकणार नाही. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे के आहे, ते थापैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. तेथ बुद्धी परमात्म स्वरूपी परमात्मरूपी आपैसी राहे. त्यावेळी त्याची बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आपोआप स्थिर होते. हृदय प्रसन्न होय, अंतःकरण मन. हे बुद्धीच्या स्थिरतेचा आणि मनाच्या प्रसन्नतेचा, संतोषाचा काय आहे? जवळचा संबंध आहे. बुद्धी स्थिर होईल तर मन काय होईल? संतुष्ट होईल, प्रसन्न होईल. आता गोष्ट अशी आहे, बुद्धी ही सत्वगुणाची असल्यामुळं ती स्वभावतः स्थिर आहे. ती स्थिरच आहे. पण हे मन रजोगुणाचं तिला काय करत असतं? चंचल करत असतं, विचलित करत असतं. त्या मनाचा पराक्रम सांगितलं ज्ञानोबरायांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलं. जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यसी हात फळी मिळवून जाय. बुद्धी ते सळी, बुद्धीला सळत होते मन. ती स्वभावता काय आहे? स्थिरच आहे. तिला विचलित करतं कोण? मन. पण ती बुद्धी जर स्थिर होईल तर मन काय होईल? प्रसन्न होईल. भगवंताने अर्जुनाला या साम्य स्थितीचं काय केलंय? श्रेष्ठत्व सांगितलेलं, जे साम्य अपरवती जगी प्राप्ती नाही. अर्जुनानं देखील तक्रार बुद्धीबद्दल नाही केली. कशाबद्दल केलेली आहे? देवाकडं मनाबद्दलच केलेली आहे ना. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलभद्रडम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. अर्जुन जे जे काही म्हणतोय ते भगवंतानं बहुधा मान्यच केलेलं नाही आहे. पहिल्या अध्यायात जे काही बोलला त्याचं सगळं काय केलं? खंडनच केलं. दुसऱ्या अध्यायात 11व्या श्लोकात काय म्हटले भगवंत? अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसी गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिता. पंडितासारखा बोलतोस म्हणजे पंडित नाहीस तू.
लक्षात आलं का? महामूर्ख आहेस म्हणजे तो जे जे बोलला त्याचं काय केलं, खंडन केलं. एका ठिकाणी मात्र अर्जुनाच्या हो मध्ये हो मिळवलेली दिसते देवानं. कोणत्या ठिकाणी? आता जो श्लोक उच्चारला मी, अर्जुन म्हणतो चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. हे भगवंता, हे मन कसं आहे, चंचल आहे, प्रमथनशील आहे. त्यावेळेस देव त्याला उत्तर देताना काय म्हणतात, असंशयम महाबाहो. हे महाबाहो, हे अर्जुना तू म्हणतोस ते अगदी काय आहे, खरं आहे. यातून काय सांगायचंय, मन चंचल आहे हे काय आहे, खरं आहे. अर्जुन जे म्हणतो त्याला देवानं काय केलेलं आहे, दुजोरा दिलेला आहे. बरोबर आहे, तू म्हणतोस ते अगदी काय आहे, खरं आहे. हे जे बुद्धी ते सळी, त्या बुद्धीला स्थिर राहू देत नाही. ते बुद्धी ही खरी सत्व पक्षपातीने असते. कुणाची बुद्धी आहे ना, ती काय करत असते, निर्णय देत असते, हे योग्य नाही बरं, हे अयोग्य आहे. पण ते मन काय करतं, तिच्यावर हवी होऊन जातं आणि ते मन आपल्या मागे त्या बुद्धीला यायला लावतं. व्हायला काय पाहिजे, त्या बुद्धीनं निर्णय करून त्याप्रमाणे मनानं वागलं पाहिजे. तसं होत नाही. ते त्या बुद्धीला काय करतं, अभिभूत करून टाकतं, दाबून टाकतं. बुद्धीनं केलेले निश्चय मन टिकूच देत नाही. जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी. बुद्धीने एखादा निश्चय केला, आता हे उद्यापासून ज्ञानेश्वरी रोज 1 तासभर वाचायची बरं का, मन लगेच काय सांगेल, दुसरंच काहीतरी सांगेल. त्या बुद्धीनं केलेला निश्चय कधी पूर्ण होऊच देणार नाही. लक्षात आलं? म्हणून जर ती बुद्धी काय होईल, स्थिर होईल, तर मन काय होईल, प्रसन्न होईल. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे के आहे. आणि चित्त प्रसन्न झालं तर दुःख कसं होईल, कोणाला होईल. तेथ परमात्मरूपी बुद्धी आपैशीर आहे. त्या अवस्थेत बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आपोआपच काय होते, स्थिर होते. स्थिर करावी लागत नाही, ती आपोआप काय होते, स्थिर होते. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू किंवा सत्स्वरूपू योगयुक्तू. स्वस्वरूपू दोन्ही पाठ आहेत, काही ठिकाणी सत्स्वरूप असा आहे. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा कंपू नेणे, तैसा योगयुक्तो स्थिर बुद्धी स्वस्वरूपू किंवा सत्स्वरूपू. जैसा म्हणजे ज्याप्रमाणे निर्वातीचा दीपू, निवाऱ्याच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत. निर्वात, वात म्हणजे वारा, हवा. निर्वात म्हणजे ज्या ठिकाणी हवा लागत नाही असं आडोस्याचं ठिकाण. पूर्वीच्या त्या घराला दिव्यांसाठी त्या देवळ्या ठेवलेल्या असायच्या की नाही, का देवळ्यांची काय योजना केली जायची, ते हवा तिथं लागू नये म्हणून. जैसा निर्वातीचा दीपू, ज्याप्रमाणे निवाऱ्यातील त्या दिव्याची ज्योत सर्वथा कंपू नेणे, मुळीच हलत नाही. दिव्याची ज्योत कधी हलते, तिला वारं लागलं तर. पण अशा एकदम माज घरामध्ये, आतल्या घरात, तिथं जर दिवा लावलेला असेल, जिथं बाहेरचा वारा येण्याचा काही शक्यता नाही आहे, तिथला जो दिवा आहे, त्या दिव्याची जी ज्योत आहे ती मुळीच हलत नाही. कशी राहते, स्थिर राहते. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा कंपू नेणे, ज्याप्रमाणे त्या निवाऱ्यातील दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही. दिव्याची ज्योत हलते, पण कुठे ठेवलेल्या म्हटले, निर्वातीचा, जिथं वाऱ्याचा काही संबंध नाही अशा ठिकाणी. हे उदाहरण आहे. तैसा योगयुक्तो स्थिर बुद्धी स्वस्वरूपू, त्याप्रमाणे तो योगयुक्त स्थिर बुद्धी पुरुष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अचल राहतो, स्थिर राहतो. निर्वातीचा दीपू, निर्वात म्हणजे वायुरहित ठिकाणी असलेला जो दिवा आहे, तो ज्याप्रमाणे अजिबात हलत नाही, अत्यंत काय राहतो, ती ज्योत कशी राहते, स्थिर राहते. त्याप्रमाणे त्या योगयुक्त स्थिर बुद्धी जो पुरुष आहे तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अचल राहतो. त्या पुरुषाचं जे चित्त आहे ते कसं स्थिर असतं हे या दृष्टांताने सांगितलेलं आहे. योगयुक्त म्हणजे योगयुक्त पुरुष, बुद्धी परमात्म स्वरूपात स्थिर होणे हाच खरा काय आहे,
योग आहे. आता आपण योग शब्द उच्चारला ऐकला तर आपल्या समोर काय उभं राहतं? योगाचं एक बाह्य अंग, तेही योगच आहे, पण सगळा योग म्हणजे तेवढी आसन प्राणायाम आदी नाही आहेत. ते योगाचं काय झालं एक बाह्य अंग झालं. आपल्याला योग म्हटलं गेलं की योगासन आणि हे काय करतात, अनुलोम विलोम, काय प्राणायामांची काय आहेत, भस्त्रिका, कपाल भाती वगैरे वगैरे ही नावं आठवतात. असं योग शब्दाचा अर्थ आहे युजिर योगे धातू, त्याच्यापासून योग शब्द जोडणे या अर्थी योग शब्द आहे. जोडलं जाणं. काय जोडलं जाणं? बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठाई स्थिर होणं हाच खरा काय आहे? योग आहे. जोडलं जाणं, भेटणं याला काय म्हणत असतो? योग. एखादा कोणी खूप दिवसाने भेटलेला माणूस, तो भेटला की आपण काय म्हणतो? आज योग आला. योग आला म्हणजे भेट झाली. योगायोगही म्हणतात. लक्षात आलं का? योगायोग झाला म्हटले, आज भेट झाली म्हणजे भेटणं. काय भेटणं? बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठाई स्थिर राहणं हा खरा काय आहे? योग आहे. ज्ञानोबरायांच्या मते ह्या भगवद्गीतेचे जे तात्पर्य आहे ना, हे आत्मयोगामध्ये आहे. लक्षात आलं? जीव परमात्म्याची एकता, यामध्ये ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं भगवद्गीतेचं काय आहे? तात्पर्य आहे. सांगितलं असेल कधी, 700 श्लोक 18 अध्यायांचे देख, जे देव बोलिले एक दुजे नाही. सगळ्या भगवद्गीतेचं तात्पर्य ज्ञानोबरायांनी ह्या ओवीमध्ये आणि ह्या ओवीच्या शेवटच्या टोकात 3.5 चरणाची ओवी, त्याच्यातल्या अर्ध्या चरणात सांगितलेलं आहे. ते म्हटले गीतेत श्लोक किती? 700, अध्याय किती? 18. मग आपल्याला वाटतं 18 अध्याय आहेत, 18 अध्यायांची वेगवेगळी नावं आहेत, त्या नावाप्रमाणे त्या अध्यायात वेगवेगळ्या विषयांचं वर्णन केलेलं आहे. मग कमीत कमी 18 विषय तर सांगितलेले असतील ना गीतेमध्ये. ज्ञानोबराय म्हणतात नाही, देव बोलिले एक, देवानं एकच एक सांगितलेलं आहे. म्हटलं काय सांगितलं? एक. तिथंच सांगितलं त्यांनी, दुजे नाही, द्वैत नाही, जीव परमात्म्याहून भिन्न नाही, एवढीच एक गोष्ट 18 अध्यायात आणि 700 श्लोकात सांगितलेली आहे. म्हणजे ज्ञानोबरायांच्या मते भगवद्गीतेचं तात्पर्य आत्मयोगात आहे. जीव परमात्म स्वरूप आहे, परमात्म स्वरूपाहून भिन्न नाही, द्वैत नाही, अद्वैतच आहे, ही एकच गोष्ट 18 अध्यायात आणि 700 श्लोकात सांगितलेली आहे. मग काय एवढं सांगावं लागलं? मग तेवढं सांगून पटत नाही ना, हे सगळा विस्तार करावा लागतो. भगवान भाष्यकार आचार्यांनी देखील नाही का कोट्यावधी ग्रंथांचं तात्पर्य मी अर्ध्या श्लोकात सांगतो म्हटलेले आहेत. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. आचार्य म्हटले कोट्यावधी ग्रंथांमध्ये जे सांगितलं ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो. संक्षेप, अतिसंक्षेप. म्हटले सांगा. त्यांनी सांगितलं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. परमात्माच सत्य आहे, जगत काय आहे? मिथ्या आहे. तुका म्हणे तुची खरा येर वावगा पसारा, फलकट तो संसार येथे सार भगवंत, एवढंच सांगितलं. आणि जीव ब्रह्मैव नापरा, जीव ब्रह्मच आहे, अपरा हा न दुसरा नाही. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. असो, आत्मयोग योग शब्द आहे म्हणून योगयुक्तू. तसा हा स्थितप्रज्ञ पुरुष आत्मरूप आणि समाधीनं कसा असतो? युक्त असतो. त्याची बुद्धी स्वस्वरूपाच्या ठिकाणी अखंड जडलेलीच असते. तर तो आत्म्याचाच काय करतोय? अनुभव घेतो आहे. त्याची दृष्टी कशी आहे? आत्मदृष्टी आहे. तो स्वतःला देह वगैरे समजत नाही. तर आपण जे आत्मरूप आहोत तेच तो समजतो. मी चैतन्य रूप आहे, मी आत्मरूप आहे, तो आत्माच परमात्मा आहे, अशा अनुभवामध्ये तो सतत राहत असतो.
त्याच्यामध्ये कधीही चंचलता निर्माण होत नाही, त्याचा तो निश्चय कधीही ढळत नाही. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथानेने कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. ज्याप्रमाणे निवाऱ्यातील दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे तो योगयुक्त स्थिरबुद्धी पुरुष आत्मस्वरूपाच्या ठाई अचल राहतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होवणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. सद्गुरु वंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.